मामा. अरे वा, उन्हाळ्यात सुट्टी यावर्षी लवकर लागली वाटतं. बरी आहेस ना दीदी? हो बरी आहे. तू कसा आहेस? मी पण छान आहे. किती दिवस झालं तुला सुट्टी लागली? अरे 15 दिवस झाले. मग एवढा का लेट केलंस यायला? अरे मम्मी पाठवतच नव्हती मला, मागे लागून लागून आले. मम्मी का पाठवत नव्हती? काय झालं तिला आता? अरे मम्मी म्हणत होती आपण गेल्यावर मामाचा खर्च होतो, मामाची तारांबळ असते, प्रत्येक वर्षी काय जायचं सुट्टीला. वेडी आहे तुझी मम्मी. मागच्या वर्षी आली तेव्हा थोडीशी तारांबळ झाली होती माझी, त्यामुळे म्हटली असेल ती तेव्हा. किती जरी तारांबळ असली ना तिथे, तरी तुझी किंवा तुझ्या मम्मीची हौसमौस करायला मला काहीसुद्धा वाटत नाही. बहिणी भावांचं प्रेम आहे ना तुमचं. बहिणी भावांचं फक्त नाही, भाच्यांवरती किंवा भाचींवरती सुद्धा तितकाच जीव आहे माझा. एक गोष्ट ना दीदी, कायम लक्षात ठेव. जोपर्यंत ना मी तुला खांद्यावरती घेऊन लग्नाच्या मंडपात घेऊन जात नाही ना, तोपर्यंत प्रत्येक वर्षी माझ्याकडे सुट्टीला येत जायचं. आणि लग्नानंतर रे मामा? लग्नानंतरही तुला वाटेल तेव्हा तू माझ्याकडे येऊ शकतेस. पण काय ना दीदी, मुलगी जशी आई वडिलांच्या घरी आनंदाने काही गोष्टी करू शकते ना, तशी लग्नानंतर तिला ते स्वातंत्र्य नाही मिळत. सासू सासरे देवासारखे जरी भेटले ना, तरी मुलगी आईच्या घरी जितकी सुखात राहते ना, तितकी सासरी नाही राहू शकत. काही गोष्टींना बंधन येतील, तुझं येणं जाणं माझ्याकडे कमी होऊन जाईल, पण माझं तुझ्यावरचं प्रेम कधी नाही कमी होणार. तुला वाटेल तेव्हा तू येऊ शकतेस. खरं रे मामा, मी खूपदा ऐकलं होतं आपल्या आईवडिलांसारखंच आपल्यावर खूप जास्त प्रेम करणारा आपला मामाच असतो. हे तुझ्या बोलण्यातून आज जाणवत आहे. आयुष्यभर जाणवत राहील तुला. चला तर प्रत्येक वर्षी नवीन ड्रेस भेटणार तर मला. प्रत्येक वर्षी जोपर्यंत तुझा मामा आहे ना, तोपर्यंत तुला नवीन ड्रेस भेटत राहणार.